आपण आपल्या आईला खराब करतोय, आपण आपल्या आईला घाण करतोय. मी का सांगतोय, कारण आपल्या भारत देशामध्ये नदीला आई म्हटलं जातं आणि आपण आपल्या आईलाच घाण करतोय. कारण तुम्ही बघा, आपल्या गावाची ही नदी आहे, ह्या नदी सगळ्या प्लास्टिकच्या बॉटल पडलेल्या आहे, जिकडे तिकडे बघा प्लास्टिकच्या बॉटल. आणि हेच जर पाणी सगळं जाऊन तलावात मिळतं आणि हे पाण्याची सगळी बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता खतऱ्यामध्ये, धोक्यामध्ये येते. ह्याला साफ करण्याचं काम पण आपलं आहे. तुम्ही या नदीवर पुलावर बसता, इतकंच सगळ्या गोष्टी करता आणि या बॉटल, प्लास्टिकच्या बॉटल ज्या आहेत तुम्ही नदीत टाकता. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की ह्या पुलावर तुम्ही बसता, येथे येऊन काय करायचं ते करता. पुलावर बसून ह्या सुंदर जागेचा आनंद घ्या, पण हे प्लास्टिक टाकून खराब करू नका ही जागा. कारण हे प्लास्टिक जे आहे ते कधीच विरघळत नाही, ह्याला हजारो वर्ष लागतात विरघळायला, ह्याला जमिनीत मिक्स व्हायला. तर हे तुम्ही चुकीचं कृत्य करू नका, कारण ही सुंदर जागा आहे, याची सुंदरता आपल्या हातात आहे. एवढं घाण प्लास्टिक जर टाकलं तर हे पाणी तलावात जातं, मग हे प्लास्टिक कधी विरघळणार, कधीच नाही. आणि तलावातले जे जीव राहतात, माशा, छोटे छोटे ऑर्गन राहतात, तर त्यांच्यासाठी हे प्लास्टिक हजम करणं खूप कठीण गोष्ट आहे. आणि प्लास्टिक पाण्यामध्ये विरघळलं जात नाही, हे प्लास्टिक तसंच पाण्यामध्ये राहतं आणि रोगराई पसरते. लहान लहान लेकरं पाणी आल्यानंतर ह्या नदीला इथं पोहायला येतात. मग तुम्ही टाकलेले जे हानिकारक प्लास्टिकच्या बॉटल आहेत, त्यामध्ये काय काय तुम्ही घेत असताल ते टाकू नका इथं. ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून हेच तुम्हाला सांगायचं आहे. कारण हे बघा, हे लहान लहान लेकरं माझ्या मदतीला आलेले आहेत. ह्यांना एक शब्दात म्हणलं की चला आपल्याला नदी साफ करायची, आणि काहीच नाही विचारलं, दादा चल तुझ्यासोबत आम्ही येत आहोत, नदी साफ करू. आणि तुम्हाला पण अजून काही प्रॉब्लेम असेल तुमच्या इकडे असा साफसफाईचा, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर हे गोष्टी करायच्या असेल आणि तुम्हाला आमच्यासोबत यायचं असेल, सहभाग नोंदवायचा असेल, तर तुम्ही आमच्यासोबत येऊन सहभाग नोंदवा. आम्ही तुमच्यासोबत मदतीला आहे. सगळे मिळून गाव स्वच्छ करू, नदी स्वच्छ करू आणि गावाला आदर्श गाव बनवू. धन्यवाद. मेहनत त्यांची आहे, माझी नाही. मी फक्त तुम्हाला व्हिडिओला चेहरा समोर दिसतो, पण हे बिचारे लहान लहान लेकरं आज सोबतीला आहेत माझ्या. चालू आहे. आपल्याला वाटतं की मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीच्याच शहरातल्याच नद्या घाण आहेत. आपण खेडेगावात राहतो, खेडेगावातली नदी पण बघा, आपल्या एक चुकीच्या वागण्यामुळं नद्या घाण होतात. आपण ह्या पुलावर बसतो आणि ह्या पुलावर बसून जे कोल्ड्रिंक पितो ते हे नदीच्या पात्रात टाकतो, आणि नदीच्या पात्रात टाकलेली कोल्ड्रिंक इथंच तशीच पडून राहते. मग ह्याला साफ करायचं काम कोणतं? हे आपण डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे. निदान ह्याची काही ना काही विल्हेवाट लावायला पाहिजे का नाही? विचार केला होता का की आपण एक खेडेगावात राहतो आणि खेडेगावात तुम्ही फक्त एका नदीच्या पात्रात एक छोट्याशा ह्याच्यामध्ये एवढ्या बॉटल सापडल्या. तुम्ही बघा इथं एवढ्या प्रमाणात बॉटल सापडल्या, आणि या मित्रांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. सोबत आले, सोबत यांनी काम केलं. ज्यांना कुणाला गावाचा विकास हवा आहे आणि गाव स्वच्छ हवं आहे त्यांनी स्वतःनी मेहनत करा. असं काही नाही की सगळेजण मिळून काम केलं तरच गावाचा विकास होतो. सगळेजण आपापल्या परीने मेहनत करतात, थोडे थोडे कष्ट करतात. सगळ्यांनी मिळून कार्य केलं तर नक्कीच गाव आदर्श बनतं आणि गाव स्वच्छ बनतं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.